हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आदित्य मोटिवेशन ह्या मिनी ब्लॉगमध्ये. तुम्ही जर यूट्यूबवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा की येणारी प्रत्येक नोटिफिकेशनही तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर मी आलते महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये स्थायिक असलेलं इस्कॉन मंदिर. तिथे गेल्यावरती आम्हाला एवढं छान वाटलं, प्रसन्न वाटलं आणि तिथलं लोकेशन एवढं सुंदर आहे की एकदम मन प्रसन्न होऊन जातं. आणि कृष्णाची जर मूर्ती पाहिली की तिथून येऊच वाटत नाही, एवढं छान त्यांनी व्यवस्थापन केलेली आहे. आणि तिथलं स्वच्छता फारच सुंदर आहे. तुम्ही जर गेला ना तर नक्की विजिट करा तुम्ही महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये असलेलं इस्कॉन टेम्पल मंदिर. तर त्या मंदिराला तुम्ही जरूर भेट द्या. एवढं सुंदर आहे तिथलं लोकेशन. आणि आम्ही किती संध्याकाळच्या 8 वाजता तिथं गेलतो. तिथं गेल्यानंतर तिथं चालू होतं त्यांची आरती वगैरे. त्यानंतर त्यांनी दरवाजा तिथलं पडदा उघडला, त्यानंतर आरती झाली. तर आरतीच्या वेळेस एवढी छान उठून कृष्णाची मूर्ती दिसत होती की असं वाटत होतं की तिथून यावंच नाही. आणि एवढं सुंदर होतं ना ते लोकेशन, फारच छान. तर तुम्ही पुण्यात आला असाल ना तर नक्कीच विजिट करा, कारण की तुम्हालाही एवढं प्रसन्न वाटेल की आपण कुठं तर वेगळ्याच ठिकाणी आलो आहे. एवढं सुंदर आहे कृष्णाची मूर्ती, कृष्णाचं तिथलं व्ह्यू. आणि ते इस्कॉन टेम्पल फारच सुंदर आहे. आणि तिथली साफसफाई एवढी सुंदर आहे आणि तिथं एवढं प्रसन्न वाटतं ना. आम्ही दीड तास मस्त आम्ही तिथं बसलो होतो. तिथलं सगळं पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही उठलो, सगळी आरतीला उभं राहिलो. त्यानंतर त्यांनी कृष्णाची आरती झाल्यानंतर फुलं द्यायला सगळ्याला फुलं दिली. ज्यांनी हात पुढे केले त्यांना ती फुलं भेटली. आणि मीही हात पुढे केला, मलाही त्यांनी फूल दिलं. एवढं छान वाटलं की आम्ही एवढे सगळ्यांनी हात केले होते फूल द्यायला आणि मला त्यांनी फूल देण्यासाठी भरपूर मी हात वरती केला, तेव्हा कुठं जाऊन त्यांनी फूल दिलंच मला. एवढं छान वाटलं. आणि भेटलं तर भेटलं, जास्वंदीचं फूल भेटलं, सॉरी याला काय म्हणतात बाई, शेवंतीचं फूल भेटलं. आणि तिथून पुढं आम्ही चाललो. एवढं छान वाटत होतं तिथं आणि एवढं प्रसन्न वाटत होतं की तिथून येऊच नाही. तुम्ही आला असाल तर नक्कीच तुम्ही नाही का विजिट करा तिथं आल्यानंतर. त्यानंतर आम्ही पुढे आलो. कृष्णाची छान पूर्ण बाहेर थोडं आल्यानंतर तिथलं छान शूट घेतलं. कसं वाटत होतं बघा. संध्याकाळची वेळ होती पण असं वाटत होतं की तिथं सकाळ झाली. एवढं प्रसन्नमय वातावरण होतं. मन एवढं रमून गेलं तिथं, काय बाबा येऊच वाटत नव्हतं. तुम्ही पण या, तुम्हालाही असंच सेम वाटेल. त्यानंतर त्यांनी दरवाजा लावायला घेतला. पूजा पाठ आरती झाल्यानंतर त्यांनी कृष्णाचं ते जे बाहेरचे जे दरवाजे होते ना ते सर्व त्यांनी लावून घेतले आणि मंदिर बंद झालं. 8:47ला त्यांनी मंदिर बंद करायला घेतलं. मग त्यानंतर आम्ही वरती